खाली पाय ठेवूच नको। तर नमस्कार मित्रांनो, जय भीम सर्वांना, ओम साईराम। तर कशा आहेत तुम्ही सर्व? मजेत असतील तुम्ही? तर मी आज आहे अंबरनाथमध्ये। तर मी आणि माझ्या मित्रांसोबत चाललो आहे अंबरनाथ शिव मंदिरला। तर आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आहे। मित्रांना भूक लागली म्हणून तिथं तोंड करून खाते लोक। तर गणेशाने मी आता चाललो आहे चाय पिले, लोक वडेपाव खाते का हे बघा हे बघा हे बघा। तर आम्ही चाललो चाय पिले, लोक वडेपाव खाते। आम्ही तर खाऊन आलो घरनं, तर आता आम्ही चाललो चाय प्यायला। मित्रांनो आम्ही चाललो वापस मागे, इथं काही चायवाला दिसत नाही, तर पुढे भेटला तर आम्ही येऊ। मग खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आला नाही का, थोडं कामामध्ये बिझी होतो, एवढं मग टाईमच भेटत नव्हता नाही का ब्लॉग शूट करायला। म्हणून आज सुट्टी सोमवार आहे म्हणून आम्ही लोक आलो आहे। आमचा प्लॅन झाला मग अंबरनाथ मंदिरला जायचं, अचानक झालं, मंथन काय येणार नव्हता। आता आम्ही निघलो आहे। तर तुम्ही येत असले अंबरनाथला, तुम्हाला शिव मंदिरला जायचं आहे तर रिक्षाने जाऊ नका, चलत पण जाऊ शकता, 10 मिनिटाचाच रस्ता आहे। तर बघा आम्ही पण चलतच चाललो आहे आणि पाऊस पण चालू झाला आहे। म्हणजे जेव्हा कुठे बाहेर निघलो ना, जात असलो पाऊस चालू होता। तर मित्रांनो पाऊस चालू झाला जोरात, येत चल साईडला थांबू कुठेतरी। अरे जायचं भिजत बहुत खराब होता काय मंदिरात का नाही का, एवढा लांबून आलोय बाई, का नाही का? हा भाई ठाण्यावर चालत आलोय काही, त्यांना सांगा ठाण्यावर, हा त्यांना सांगा ठाण्याहून चालत आलं। पाऊस चालू झाला, छत्री पण नाही आणल्या आपण, जेव्हा कुठे नेमके बाहेर जाणार तेव्हाच पाऊस चालू आहे। एरिया टू एरिया आम्ही छत्री घेऊन फिरतो, जेव्हा लांब जायचं तर छत्री घेऊन नाही झालं। हां तर मित्रांनो आम्ही पुरं भिजलो, आम्ही सर्व परत चालू आहे बघा। आणि आम्हाला वॉटरफॉलला जायची खास आहे। वॉटरफॉलला नाही रे, शिव मंदिरला। हा बोलला होता चला 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 तर चला, हा पण बोलला होता भिजत चला, भिजू, लय दिवस झाले बोलतो भिजलो नाही। चला जाऊ आता भिजत हां। मित्रांनो इथं साईबाबाचं मंदिर आहे, इथं आम्ही आलोय पाया पडायला। माझे मित्र गेले, मी पण चाललोय। प्रसादसाठी चालतं ना आतमध्ये, प्रसाद खायला निघलोय पाय वगैरे पडून। मित्रांनो अंबरनाथ शिव मंदिरच्या गेटाला आलोय, गर्दी बघू शकता तिकडनं तर इथपर्यंत पूर्ण लाईन आहे। तर आम्ही लाईनीमध्ये नाही घुसत आहे, आम्ही डायरेक्ट चाललो ते पुढं। VIP दर्शन आहे आमचं, आमचा ओळखीचा आहे, त्याला फोन करून सांगितलं आम्ही। खूप लाईन आहे, काय नाही आपल्याला बाहेरनंच पाय पडायचं, घरी जायचं। अरे लाईन बघ यार, बघा आपण VIP ने चाललोय ब्रो, इथे पण लाईन आतमध्ये, टेन्शन नको घेऊ। पूर्ण गेट आहे ना, गेटापासून पूर्ण लाईन आहे। बात कर रहे ना बघू नको, चल बघवते मित्रांनो, दर्शन झाले पाऊस हा इकडे जाऊन ना। अरे बघितलं ना किती मोठी लाईन आहे, बाहेरनं बघून असेल ना, खूप मोठी लाईन आहे नाही का मित्रांनो, मला माहिती नव्हतं एवढी लाईन असं। हे जा जेवण घे, भूकला जा जेवण घे, जेवण भेटते इथे। हे लोक बोलताय जेवण करू चला, बोलते हा म्हणतात भूक लागली, बोलतो चला लाईनीत। लाईन बघा, मला भूक नाही, तुम्हीच घेऊन चालले म्हणून मी मी तर बोलले होतो तुम्हाला त्या गेटात। चले गाड़ी का फॉर्च्यूनर हा कोण बोललं? हाथ दिखाया, फिर वो लोग बोले कि जा रहे हैं, उनके मेंबर्स रहेंगे। कुठे चाललंय मला काय माहिती कुठे चाललं। अरे मग तुम्ही चालताय का? चला ना, मग तुला खायचं ना, जाणं लाईनीला बरं ना। अरे काय 4-5 मिनिटाचे आम्ही बसतो। अरे बघून आलो असतो त्या, अरे नाही सोडणार भाई तिथं जेवण। आता बोलतो नाही जेवायचं, बोलतो चल लाईनीत, तुला भूक लागली का एवढ्या वरचं बोलवतो, चलला मग नाही चल, आता लाज वाटते, लाज वाटते म्हणतात, मग जेवू ना मग। हे बघा मित्रांनो इथून दिसत असं गर्दी आहे, गर्दी खूप नाही का, त्याला पण जागा नाही, एवढी गर्दी आहे। पाणी बघा, पाणीला वाढते इथं पावसामध्ये। डायरेक्ट जाशील तू, उडी मार, चल तिकडे जाऊ, बघ तिकडे बघ तिकडे म्हणतात, तर असताना आम्ही बाहेर गेले, मोठी लाईन आहे बघा, बघू शकता तुम्ही, पुरी लाईनच लाईन आहे बाहेरपर्यंत। वापस पाऊस चालू झाला, पकडते तिथं टिक्का लावला, ते पोरं लोक लागलं
जाम जाम गर्दी नाही का. मूड खराब झाला आमच्या लोकांचा. मूड खराब झाला. थोड्या लांब ना आलो आपण चलत. हे बघा पाणी बघा. जायचं का बोला. नाही रे सर्व अरे कुछ प्रेशर नाही आहे. हा हे झाड आहे लोक बघा. चल ना खाली दगडावर तर जाऊ. हे बघा मंदिर. शिव मंदिर दिसत असेल इकडनं. हे लोक गेले पुढे. मार उडी मार. इथून मध्ये काय दगड सांभाळू ना बाईला. अरे हे लोक बघा उड्या मार. मी जाऊ का. लंबा कोण आहे. लंबा तू मी जाऊ का. मी जाऊ का. ठीक आहे. खाली पाय ठेवूच नको. खाली पाय ठेवूच नको. डायरेक्ट दगडावर पाय ठेव. जा 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 तू जा तू जा. हे दोघं गणेश आणि मंथन हे लोक घाबरता इकडून यायला. अरे ये लवकर. अरे किती घाबरता तुम्ही लोक यार. मार उडे. गेला तर गेला. हा घरी सांगून दे ना आम्ही लोक गेला. मारली मॉन्टी. हे गेला गेला गेला. आले लोक पण. ये स्लिप हो जाएगा. खूप सटकी नाही का इकडे. चप्पल काय आतले पतले जाएगा सीधा. आता सटकला असता इकडे पाण्यात लाव. काय करताय तुम्ही. हा उडी मारते पाणी. जा जाणार डिक्की मार ना. बघा इकडनं शिवमंदिर दिसतंय पूर्ण. मागच्या बाजूला नाही का आम्ही लोक. तरी जास्त पाऊस नाही म्हणून जास्त भरलं नाही. ते सर्व नाही का पावसामध्ये सर्व भरून जातं. हे दिसते ना डायरेक्ट इथं याच्या बाहेर पाणी जातं रस्त्याच्या बाहेर. बघा हे लोक मजा घेते माझी. येऊ देत नाही बघा. हे सरक सरक मला येऊ दे. मी सरकारने मिळतोय ना. नको ना तू नको. ये का नाही हात. ढकल 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 ला उसको इधर ला इधर ला दे इधर इधर. हे बघा घाबरत ना. हा ये ये आम्ही थोडं थांबले जरा. भारी वाटते तो बरोबर नाही का. बातचीत करतो. खूप गर्दी नाही का आज मित्रांनो. खूप गर्दी आहे. श्रावण सोमवार आहे म्हणून गर्दी खूप. बाकी तर खूप रिक्स आहे नाही का. सटकला डायरेक्ट. तुम्ही येत असं सांभाळून या इकडे पण. हे बघा पोरं बघा कसं रिक्स घेत आहे. हे बघा हे बघा हे बघा बघा रस्त्याच्या मध्ये टिक्का लावते. इसको इसको लगा क्यों. नाही नाही हे म्हणताना भारी आलंय रे. पैसे लुटणारे का टिक्का लावायचे लोक. खतरनाक है लहान. इस सुनना इसके पास पैसा नहीं. इसके पास कार्ड बोलला सही आहे. खतरनाक आहे. आज 11 महिने पास करायचे. 1 महिना यायचं शिवमंदिरला. हे बघा लय मोठी लाईन वाढली. डायरेक्ट गेटाच्या बाहेर लाईन आहे. निघालो आता आम्ही घरी जायला. लगे उसने लगे लगेच दिसलं कोण बिना टिक्का लावलेलं लगेच टिक्का लाव. लुटाचे काम करताय लोक. सही काम कमाई काढताय लोक. अरे अरे आपण पण घेऊन एक मग टिक्का वगैरे घेऊन येले आपण बघू. टिक्का आपल्याला बिझनेस आयडिया भेटलेली. हा म्हणतात बिझनेस आयडिया भेटली. हे बघा मस्ती बघायची. याला फेकून दे रे इथून पाण्यामध्ये टाका. टिक्का घेऊन यायचा. हा गण्या उद्यापासून येऊ आपण. टिक्का घेऊन यायचा.
10 रुपये द्यायचे टिक्का लावा. आपण पण नाही बोलतो 300 400 असे समज 400 रुपये कमवले महिन्याचे झाले किती? 16,000 रुपये. 16 असलं हे चले उद्या बसलं. मित्रांनो तर आता आम्ही चाललोय घरी. आता आम्ही निघालोय तिकडनं. गर्दी होती खूप म्हणजे आम्ही आत नाही गेलो. लाईनीत उभा असलो असतो मग संध्याकाळ झाली असती म्हणून आम्ही गेलो ना फक्त बाहेरच्या बाहेर बघितलं. मस्त मजा आली बाहेर पण. आणि नेक्स्ट टाइम येईन तेव्हा तुम्हाला आतमधनं मी दाखवणार नाही का. नेक्स्ट टाइम येईन मी फक्त तुम्हाला दाखवेन आतमधनं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नक्की पहिले सबस्क्राईब वगैरे नक्की करा तुम्ही सबस्क्राईब. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा माझ्या. तर खूप दिवसानंतर ब्लॉग आला. सॉरी त्यासाठी कामामुळे नाही का जास्त कसं काय नमस्कार हा चालू झाला. तर तर जास्त शूट नाही केलं म्हणून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पण बाय बाय.